अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी रोहित पवार लढत आहेत आणि त्यासाठी अनेकांना त्यांची काळजी वाटतेय। रोहित पवारांना सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारला विनंती। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, अजितदादांच्या विमान अपघातावरती मुलगा जय पवारांकडून शंका व्यक्त, तर VSR कंपनीच्या विमानांवरती बंदी घालण्याची ही मागणी। अजित पवारांच्या अपघाताबाबत वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतायत। काही माहिती किंवा पुरावे असतील तर तपास यंत्रणांना द्या, रोहित पवारांच्या आरोपांनंतर छगन भुजबळांचा सल्ला। मुंबईमध्ये आदित्य आणि राज ठाकरे एकत्र शिवाजी पार्कमधील सुशोभीकरणाच्या कामाचा काका पुतण्याच्या हस्ते शुभारंभ, दोघांकडून शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवरील प्रश्नावरती बोलणं आदित्य ठाकरेंनी टाळलं, तर मैत्री अशी ठेवायची की अनेकांचा जळफळाट झाला पाहिजे, उदय सामंतांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत उद्धव ठाकरेंना टोला लगावला। भेटण्यासाठी कोणाला बंधन नाहीये, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, बाळासाहेबांसोबत बेईमानी करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आमचं टोकाचं भांडण, संजय राऊतांची शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर भूमिका। राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी निष्ठावंतांनी फिल्डिंग लावली, मागील काही वर्षांमध्ये भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना संधी, विनोद तावडे, रामदास आठवले, जिया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये दिग्विजय पाटीलच्या मालमत्तेचा शोध सुरू, पुणे धाराशिव भागातील मालमत्तांचा शोध सुरू, मुद्रांक विभागासह जमाबंदी आयुक्तांकडून कारवाई सुरू होणार। माझ्या नादी लागू नका, गमावण्यासारखं काहीही माझ्याकडे नाहीये, त्यांच्या पापाचा घडा भरला, जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। आमदार तानाजी सावंतांना डावलून धाराशिव जिल्हा परिषदेत भाजपच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली, सावंतांकडून तातडीने शिंदेची भेट घेत तक्रार, तर सत्ता स्थापनेबद्दल कोणतीही चर्चा करू नका, शिंदेंच्या सूचना। पुणे जिल्ह्यातील सर्व किल्ले अतिक्रमण मुक्त झाले आहेत, 2030ला 400वी शिवजयंती भव्य करू, शिवनेरीवरून मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। किल्ले शिवनेरीवरती भाषणादरम्यान दादांच्या आठवणींना उजाळा देताना सुनेत्रा पवार भावूक, शिवनेरी हे दादांसाठी प्रेरणास्थान, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा मी कधीही विसरणार नाही, सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। किल्ले शिवनेरीवरती शासकीय सोहळ्याची धूम, पारंपरिक पाळणाघाट, छत्रपती शिवरायांना अभिवादन, मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मानवंदना। दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात राज्यपालांसह महापौरांकडून शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन, महाराष्ट्र सदनही शिवतेजानं उजळलं, संभाजीराजे छत्रपतींच्या उपस्थितीत मंगलमय जन्मोत्सव सोहळा, तर आग्रा किल्ल्यावर देखील शासकीय कार्यक्रमाचा थाट। शिवजयंतीनिमित्त राज्यभरात ढोल ताशाच्या गजरात भव्य अशा मिरवणुकीमध्ये मावळ्यांचा ऐतिहासिक थाट, पारंपरिक वेशभूषा, लेझिम पथक आणि जय शिवाजीच्या जयघोषानं अवघा महाराष्ट्र झाला शिवमय। भिगवणमधील अपहरण प्रकरणात नवीन माहिती समोर, मी माझ्या मर्जीनं मुलासोबत गेले, माझे आणि त्या मुलाचे प्रेमसंबंध, व्हिडिओ जारी करत मुलीचा जबाब, तर मुलीला जबरदस्तीनं व्हिडिओ बनवायला लावल्याचा गोपीचंद पडळकरांचा आरोप। पुणे शहरातील अनधिकृत बांधकामांवरती महानगरपालिकेची कारवाई, खराडी, बाणेर, सूस, हडपसर या भागातील अवैध बांधकामं जमीनदोस्त। दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात संशयास्पद कार ताब्यात, कारमधील दोघांपैकी एक मुदस्सर नावाचा व्यक्ती पुलवामातील रहिवासी, मुदस्सरनं NIA अधिकारी असल्याचाही दावा करणारं ओळखपत्र सोबत बाळगलं होतं। राजधानी दिल्लीमध्ये इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 आयोजन, भारत मंडपम या ठिकाणी AI समिटमध्ये पंतप्रधान मोदींकडून जागतिक नेत्यांचं स्वागत, सर्वजन हिताय सर्वजन सुखाय या थीमवरती आधारित AI समिट।